ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 12. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 12 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो बोला. काल काय पाहिलं आपण? काल आपण एमओटी म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, बरोबर, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी काल आपण चालू केलेली होती. ओके, त्याच्यामध्ये आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचे पॉस्ट्युलेट्स पाहिलेले होते. काय पाहिले होते त्याचे आपण काय पाहिले? पॉस्ट्युलेट्स पाहिले. पॉस्ट्युलेट्स नंतर आपण बोला काय पाहिलं? पहिल्यांदा आपण त्याचे पॉस्ट्युलेट्स पाहिले. सेकंड आपण काय पाहिलं? इंटरफरन्स काय असतं ते आपण पाहिलं. इंटरफरन्स ऑफ वेव्स पाहिलं. इंटरफरन्स दोन प्रकारचे असू शकतात. एक तो असू शकतो तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा असतो तुमचा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहिला काय असू शकतो तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह कसा बनू शकतो? साय ए प्लस साय बी. आणि डिस्ट्रक्टिव्ह कसा बनू शकतो? साय ए मायनस साय बी. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं नक्की का? हे आपले पॉस्ट्युलेट्स होते, बरोबर का? पुन्हा एकदा फक्त वाचून पुढे चाललोय. ठीक आहे, पहा. द atomic orbital of comparable energy and proper orientation combines to form. ओके, atomic orbitalचं काय होतं? कंबाईन. प्रॉपर ओरिएंटेशन ज्यांचं आहे आणि ज्यांची एनर्जी लेवल सेम आहे त्यांचं काय होतं? कंबाईन कॉम्बिनेशन होतं आणि त्यांच्यापासून काय बनतात तुमचे? मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय बनतात तुमचे? मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, बरोबर का? जसे atomic ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन कुठे असतात? ओके, ऍटम्स मध्ये इलेक्ट्रॉन कुठे असतात? atomic ऑर्बिटल मध्ये. मॉलिक्यूल मध्ये इलेक्ट्रॉन कुठे असतात? ओके, मॉलिक्युल्स मध्ये इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात तुमचे? मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर. हे पाहिलेलं आपण आहे, बरोबर. ऍटोमिक ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन वरती इन्फ्लुएन्स कोणाचा असतो? एका न्यूक्लियसचा. इन्फ्लुएन्स कोणाचा असतो? वन न्यूक्लियस. पण मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इन्फ्लुएन्स कोणाचा असतो? टू ऑर मोर न्यूक्लियाचे त्या ठिकाणी तुमचा इन्फ्लुएन्स असू शकतो. हे ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे. परत एकदा वाचून दाखवते फक्त. ठीक आहे, पहा. द नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ, ओके, जेवढे ऍटोमिक ऑर्बिटल तुमचे कंबाईन झालेत तेवढेच काय होतात? तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल तुमचे तयार होतात. म्हणजे दोन ऍटोमिक ऑर्बिटल जर कंबाईन झाले तर मॉलिक्युलर ऑर्बिटल किती बनणार? दोन. समजा 4 झाले तर 4, कळतंय? 6 झाले तर 6. जेवढे ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल तुमचे तयार होणार आहे. जेवढे ऍटोमिक ऑर्बिटल तुमचे कंबाईन होतील तेवढेच काय तयार होणार तुमचे? मॉलिक्युलर ऑर्बिटल तुमचे तयार होणार आहेत. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल जे बनतात ते दोन प्रकारचे असतात. जे काही तुमचे मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात त्याच्यामध्ये किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. पहिला कोणता? वन इज नोन ॲज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसऱ्याला काय म्हणायचं? दुसऱ्याला काय म्हणायचं? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. खाल्ले काय? काय? हा, फळ? मग दिसू दे ना खाल्ल्यासारखं, बोल ना मग, मोठ्याने बोल. ओके, कोणतं फळ खाल्लं? मग दिसू दे ना तसं. सफरचंद. मला वाटलं ऍपल खाल्लं. ओके, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दोन टाइपचे मॉलिक्युलर ऑर्बिटल. पहिला कोणता? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. पहिला कोणता? कोणीच नाही बोलायचं, एकटा बोल. पहिला कोणता आणि दुसरा कोणता? कोणीच नाही बोलणार बरं का, फक्त तो बोलेल. नेक्स्ट पुढे पहा. द बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हॅव अँड, ओके, लोअर. जे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतात त्यांची एनर्जी कशी असते? लोअर. आणि स्टॅबिलिटी कशी असते? स्टॅबिलिटी कशी असते? ग्रेटर असते. पुढे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स लाईक, ओके, त्यांची फिलिंग जी आहे ती कशी होते? अकॉर्डिंग टू अबाव प्रिन्सिपल नुसार, हंट्स रूल आणि पावलेज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार त्यांची आपण फिलिंग करत असतो, बरोबर. आता दोन टाइपचे इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह आणि
कन्स्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सनी काय बनतं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सनी काय बनतं? हा, अरे बोल. ओके, डिस्ट्रक्टिव्हनी काय बनतं तुमचे? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. जर इलेक्ट्रॉन मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये असतील तर स्टॅबिलिटी वाढते, अँटी बॉन्डिंग मध्ये असेल तर स्टॅबिलिटी तुमची कमी होते, कारण त्यांची एनर्जी जास्त असते. एनर्जी जास्त, स्टॅबिलिटी. काय डाऊट? काय डाऊट? टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल आपण काल पाहत होतो, बरोबर का? अहो बरोबर का? नक्की पहा. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ डायॲटॉमिक मॉलिक्यूल कोणासाठी पाहतोय आपण? आपल्याला फक्त डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठीच पाहिजे. कोणासाठी पाहिजे? फक्त पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल साठी आपल्याला एमओटी. ठीक आहे, कशासाठी? फक्त डायॲटॉमिक. मग ते सेम असतील म्हणजे होमोन्यूक्लियर किंवा हेट्रोन्यूक्लियर दोन्हीसाठी. ठीक आहे, होमोन्यूक्लियर साठी आपण पाहतोय. ओके, पहा. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर मेनली ऑफ टू टाइप्स. पहिला कोणता आणि दुसरा कोणता? तिसरा पण असतो डेल्टा, पण तो आपल्याला. ओके, नेक्स्ट पहा. सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर सिमेट्रिकल अराउंड दी बॉन्ड ऍक्सिस. ओके, आणि पाय ऑर्बिटल काय असतात? दे आर नॉट सिमेट्रिकल. आणि सिग्मा काय असतात मात्र तुमचे? सिमेट्रिकल. म्हणजे काय? म्हणजे काय? काल पण सांगितलं होतं की ह्याच्या आधी ज्यावेळेस आपण पाच सिग्मा आणि पाय ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन पाहिलं त्यावेळेस आपण पाहिलं होतं सिग्मा, दोन सिग्मा ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय असतं? अशा पद्धतीने अलॉंग द ऍक्सिस ते एकत्र येतात, बरोबर. जी काही इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे तुमचा किंवा इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कुठे आहे? ह्या सगळं इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस वरती. कुठे आहे? कुठं आहे? समजतंय? कुठे आहे सगळी इलेक्ट्रॉन क्लाउड तुमचं? इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कुठे आहे? अलॉंग दी इंटर न्यूक्लिअर ऍक्सिस. दॅट इज सिग्मा ऑर्बिटल आर सिमेट्रिकल. कसे असतात ते? अराउंड दी बॉन्ड ऍक्सिस. अराउंड दी बॉन्ड ऍक्सिस. पण तेच आपण जर कुठे गेलो? पाय बॉन्डिंग मध्ये गेलो. कुठे गेलो? किंवा पाय ज्यावेळेस ओव्हरलॅप होतात, दोन पाय आहेत समजा, दोन पाय कसे ओव्हरलॅप होतात? एक इकडे आणि एक वरती, खाली आणि वरती. अलॉंग द ऍक्सिस असतं का काय? नाही. म्हणजे तुमचं जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते कुठं होतं? अबाव द ऍक्सिस आणि बिलो द ऍक्सिस. समजते? दॅट इज पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल आर नॉट सिमेट्रिकल. त्यालाच म्हणतो ते सिमेट्रिकल नाहीये, खाली आणि वरती आहे. ओके, सगळीकडे युनिफॉर्मली सिमेट्रिकल किंवा डिस्ट्रीब्युशन नाहीये. सिग्मा मध्ये मात्र काय त्यांचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आहे. समजतंय? अर्थ कळलाय स्टेटमेंटचा? अहो अर्थ कळलाय का? जाऊ का पुढे? नक्की? अहो नक्की का? मग पहिले काय? सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल. फॉर एक्झाम्पल पहा, आपण असं कन्सिडर करूयात की S1s विथ 1s, याचं न्यूक्लियस याचं न्यूक्लियस, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असं घेतो. ठीक आहे, चालेल. आता पहा, मध्ये दोघांच्या साईन काय रे? दोघांच्या मध्ये साईन काय? म्हणजे साय ए प्लस साय बी. कोणता इंटरफरन्स? कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं याचा अर्थ कोणतं ऑर्बिटल? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कोणतं ऑर्बिटल तयार होईल तुमचं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. दोन एस जर एकत्र आले आणि त्यांच्यापासून जर काय झालं तुमचं? मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल आले तुमचे, 1s आणि 1s असे दोन ऍटॉमिक ऑर्बिटल आलेत. तुमचं काय बनणार आहे? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालाय दोघांचा. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं काय असणार आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल असणार. हे काय असणार आहे तुमचं? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. कशाचं बनलंय ते? 1s. कशाचं बनलंय? आणि एस काय होणार? सिग्मा. ओके, दॅट इज सिग्मा 1s. नाव काय त्याचं? सिग्मा 1s. काय नाव असेल त्याचं? इन द सेम वे जर त्यांचं काय झाला? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. काय झाला दोघांचा? साय ए मायनस साय बी. साय ए मायनस म्हणजे काय झालंय दोघांचा? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालाय. दोघांचा जर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला तर त्या ठिकाणी पहा, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सनी कोणते ऑर्बिटल बनतात? अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स. कोणते मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अशा पद्धतीचा त्यांचा शेप असतो. येतंय लक्षात? अहो येतंय का लक्षात? नक्की समजलंय? ह्याच्यात काय डाऊट? बोला. ह्याला कसं दाखवणार तुम्ही? सिग्मा स्टार 1s. आणि हे कोणते तुमचे? अँटी बॉन्डिंग
मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथे ह्याला काय म्हणणार तुम्ही, काय म्हणणार तुम्ही ह्याला, इथे इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी काय असते, 0. काय असते, 0. इलेक्ट्रॉन तिथे सापडत नाही. नोडल प्लेन. काय म्हणणार तुम्ही याला, नोडल प्लेन. काय डाऊट, हे लिहायचंय का, झालंय तुमचं हे लिहून, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं 1s 1s. काय झाले तुमचे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की 2p ओव्हरलॅप झाले. काय झाले तुमचं, दोन ऑर्बिटल, दोन ऍटॉमिक ऑर्बिटल, दोन ऍटॉमिक ऑर्बिटल तुमचे एकत्र आलेत. दोन्ही पण कोणते तुमचे, 2p. दोन्ही पण कोणते तुमचे, दोन्ही पण कोणते तुमचे, 2p 2p. आता पहा बरं, 2p प्लस 2p, साय ए प्लस साय बी, म्हणजे काय होणार या ठिकाणी, अहो काय होणार या ठिकाणी, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय होणार दोघांचा, आता कोणता पाहतोय बरं आपण, सिग्मा पाहतोय. कोणता पाहतोय आपण, म्हणजे ओव्हरलॅपिंग होणार आहे तुमची. काय होणार तुमची, ओव्हरलॅपिंग. आणि ह्यांच्यापासून जर ओव्हरलॅपिंग होत असेल, कशी होणार ही, अलॉंग दी ऍक्सिस होते. तिकडे आपण पाहिले ऑलरेडी, बरोबर. 2pz घेऊयात. ठीक आहे, 2pz आलं लक्षात. ओके, आता सोपं. या दोघांपासून जर हा एक ऍटॉमिक ऑर्बिटल, हा एक ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, समजा यांच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल बनत असेल, तर ते अशा पद्धतीचं बनेल. कसं बनेल, अशा पद्धतीचं. काय डाऊट, अहो काय डाऊट, साईडचे लोब काय होतात, छोटे होतात, आणि हा काय होतो तुमचा, मोठा होतो. बरोबर. काय हा तुमचा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बरोबर. काय नाव याचं बोला, सिग्मा 2pz. सिग्मा सिग्मा 2pz. आणि समजा असं झालं, 2pz आणि दुसरा हा तुमचा 2pz. साय ए मायनस साय बी. बोला काय होणार तुमचा, काय होणार तुमचा, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. वरती काय झालाय तुमचा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाल्यावर कोणते मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके, आणि डिस्ट्रक्टिव्ह झाल्यावर अँटी बॉन्डिंग. ठीक आहे, पहा यांच्यामध्ये समजा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला, ठीक आहे, तर अशा पद्धतीचे मॉलिक्युल तुम्हाला त्या ठिकाणी बनलेले दिसतात. काय डाऊट, अहो काय डाऊट, समजतंय, समजतंय. नाव काय याचं, सिग्मा स्टार 2pz. कसा आहे हा, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय डाऊट, काय डाऊट, नक्की लिहायचंय कोणाला, हे पण झाले. ठीक, चांगली गोष्ट. घेऊ पुढे. ओके, नेक्स्ट पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल. कोणते मॉलिक्युलर ऑर्बिटल आता, 2px 2px, साय ए प्लस, म्हणजे काय होणार इथे, कोणता इंटरफरन्स, जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झालं तर अशा प्रकारे तुमचं काय होतं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन होतं. समजलंय. हे काय झाले तुमचे बॉन्डिंग, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाव बोला, पाय 2p x. आणि समजा दोघांचं काय झालं त्या ठिकाणी, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. काय झाला दोघांचा, अहो काय झाला दोघांचा, ओके. तर पहा अशा पद्धतीने, पेन बदला सर, गडबड गिचमिड होईल. बोला कसं असतं, काढले ना तुम्ही, बरोबर का. किती नोडल प्लेन येतात त्या ठिकाणी, किती नोडल प्लेन असतात तुमचे, 2 नोडल प्लेन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. समजतंय, समजतंय. इथे हे काय झाले तुमचे, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाव बोला, काय म्हणणार तुम्ही त्यांना,
पाय स्टार 2px. काय डाऊट? हे झाले तुमचे टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. काय झाले हे तुमचे? आज काय पाहिजे आपल्याला? एनर्जी लेवल डायग्राम काढायची. काय काढायचे आपल्याला? एनर्जी लेवल. सर एनर्जी लेवल डायग्राम कशासाठी काढायची? जसं ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये आपल्याला ज्या वेळेला इलेक्ट्रॉन भरायचे होते, ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये ज्या वेळेला आपल्याला इलेक्ट्रॉन भरायचे होते त्यावेळेस आपल्याकडे एक सिक्वेन्स होती, अवबाव प्रिन्सिपल ज्याला म्हटलो आपण, किंवा N+L रूलने आपण ती काढली होती. अवबाव प्रिन्सिपल नुसार होतं की पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे भरले जातील? 1s, त्याच्यानंतर नंतर 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 4s, नंतर 3d. बरोबर? ही जी सिरीज होती अवबाव प्रिन्सिपल ज्याला आपण ह्याला म्हटलो, तोच आपल्याला इथे काढायचा आहे फॉर मॉलिक्यूल. कोणासाठी काढायचं आपल्याला? मॉलिक्यूल साठी आपल्याला ती सिरीज काढायची आहे. तर ती इथे जशी तिथे एकच सिरीज होती जी सगळ्या ऍटम्सला ऍप्लिकेबल होती, इथे मात्र दोन एनर्जीच्या सिरीज येतात आपल्याला. फिलिंग ऑफ एनर्जीच्या जे काही ऑर्डर आहेत, एनर्जी ऑर्डर आपल्याला दोन येतात. एक पहिली ऑर्डर येते when the number of electrons in a molecule is greater than 14. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय इथे 14 पेक्षा जास्त असेल तर एक सिरीज येते. दुसरी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, तेच आहे का? थांबा थांबा, स्लाइड दुसरी पुढची. ओके, when number of electron काय लेस दॅन ऑर इक्वल टू 14 असेल तर इथे एक सिरीज येते. समजले? कळलंय का? नक्की पहा आता. फॉर एक्झाम्पल केस 1, पहिले काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14. इलेक्ट्रॉनचा नंबर काय? ग्रेटर दॅन 14. म्हणजे तुमच्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन काय 14 पेक्षा? तुमच्या मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रॉन काय 14 पेक्षा? पहा, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की 1s, दोन 1s ऑर्बिटल 1s ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. दोन 1s काय झालेत? ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झालेत. बरोबर? ड्रॉ करू नका, थांबा. ओके, दोन काय झाले तुमचे 1s ऑर्बिटल कंबाईन झालेले आहेत असं आपण कन्सिडर करूया. पहा, जर दोन 1s त्या ठिकाणी कंबाईन होत असतील ऍटॉमिक ऑर्बिटल, तर किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? किती 1s आहेत? दोन 1s. बरोबर? दोन ऍटॉमिक ऑर्बिटल झाले. हा एक ऍटॉमिक ऑर्बिटल, हा एक ऍटॉमिक ऑर्बिटल. किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल. दोन मधला एक काय असेल? बॉन्डिंग. आणि दुसरं काय असेल? एक काय असेल तुमचा? बोला, एक काय असेल तुमचा? हा अँटी बॉन्डिंग. आणि दुसरा काय असेल तुमचा? हा काय डाऊट? काय डाऊट? जो बॉन्डिंग वाला आहे त्याला काय म्हणणार मी? बोला, सिग्मा 1s काय म्हणणार त्याला मी? आणि वरच्याला काय म्हणणार मी? सिग्मा स्टार. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजले? एनर्जी लेवल काय होते इकडे? इनक्रीज होते. काय डाऊट? समजले? नक्की 1s कळाले? सेम वे तुमचं काय होतील? 2s कंबाईन होतील. कोणते कंबाईन होतील तुमचे? 2s कंबाईन होतील. फॉर एक्झाम्पल पहा, हा एक 2s आहे आणि हा तुमचा समजा दुसरा 2s आहे. किती 2s आलेत? दोन 2s. दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले. मॉलिक्युलर ऑर्बिटल किती बनतील? एक काय असेल? बॉन्डिंग. दुसरा काय असेल? बोला, हा काय असणार तुमचा? बरोबर. आणि हा काय असणार तुमचा? हा काय असणार तुमचा? एनी डाऊट? याला काय म्हणणार मी? सिग्मा 2s. वरच्याला काय म्हणणार मी? सिग्मा स्टार. काय डाऊट? कळाले?
नक्की समजले? 100%. पहा नेक्स्ट, समजा तीच केस आहे, तीच केस आहे, त्याच्यातच पुढे हे झालं एस बद्दल, बरोबर. नेक्स्ट समजा 2p कंबाईन झाले. काय झाले? कोण कंबाईन झाले? 2p कंबाईन झाले. फॉर एक्झाम्पल पहा, 2p मध्ये किती असतात? p मध्ये किती असतात? 3 असतात ना. एका p मध्ये किती असतात? 3. हा कोणता? px py pz, बरोबर का? नक्की. आणि दुसरा एक 2p कंबाईन झाला समजा, इथे पण काय असणार? px py pz. टोटल किती कंबाईन झालेत? 1 2 3 4 5 6. टोटल किती झालेत? जर 6 ऍटोमिक ऑर्बिटल कंबाईन झाले तर किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार आहेत? 6. किती बनणार आहेत? किती बनणार आहेत तुमचे? 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. ठीक आहे. किती बनणार आहेत तुमचे? 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल. एक वरती आणि 2 तुमच्या इथे असे खाली. सर हे काय केलं सांगतो, थांबा. ठीक आहे. पहा किती कंबाईन झाले टोटल? हे 3 हे 3, किती? 6. बनले किती? 1 2 3 4 5 6. समजले? नक्की कळले? याच्यामध्ये हा जो सगळ्यात खाली आहे ना, हा कोणता आहे तुमचा? सिग्मा 2px. काय हा तुमचा? काय तुमचा? आता पहा, इंटरन्यूक्लियर ऍक्सिस काय म्हटलं आपण? समजा आता दिला होता का इंटरन्यूक्लियर ऍक्सिस? नव्हता दिला. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस जर दिला नाही तर कोणता मानायचा? झेड सपोज करायचा. कोणता सपोज करायचा? की झेड काय आपला इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे. म्हणजे जो पीझेड आहे तो कोणता बनवणार तुमचा? सिग्मा बॉन्ड. कोणता बनवणार? म्हणून मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणतं बनलं? सिग्मा 2px. कोणतं बनलं तुमचं? कोणतं बनलं तुमचं? समजलंय? म्हणजे हे खालचं कोणतं आहे तुमचं? मग हे वरचे दोन कोणते असतील? सिग्मा 2px. सिग्मा 2pz. सॉरी, हे कोणतं असेल? सिग्मा 2pz. हे कोणतं असेल? मग कोणतंही म्हणा. आता हे सिग्मा असतील का? पाय असतील. कोणते असतील हे? पाय. पाय 2px पाय 2py. काय डाऊट? कळतंय? हे कोणते असणार? पाय स्टार 2px. हे कोणते असणार? पाय स्टार 2py. आणि हा कोणता असणार? सिग्मा स्टार 2pz. काय डाऊट? समजले? अवकळलंय का? नक्की आले? आता पहा, ह्याच्यावरनं आपल्याला एक एनर्जी ऑर्डर भेटली. आपल्याला काय मिळाली? एक ऑर्डर मिळाली. म्हणजे जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 पेक्षा जास्त असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले? 14 पेक्षा. समजा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले? समजा 14 पेक्षा काय झाले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर जास्त झाले तर पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे भरला जाणार तुमचा? आता हे जे डायग्राम्स आहेत ना, या सगळ्या एकावर एक काढायच्या. ठीक आहे, एकावर एक का काढायच्या. फॉर एक्झाम्पल पहा, समजा तुम्हाला असा मॉलिक्युल बनवायचा आहे N2. काय बनवायचं तुम्हाला? एक नायट्रोजन दुसरा नायट्रोजन एकमेकांसोबत काय होणार आहे? N2 मॉलिक्युल बनवणार आहे कंबाईन होऊन, बरोबर. एका नायट्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन किती? 7. दोघांमध्ये किती किती आले? 14 इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
14 पेक्षा जास्त पाहिजे ना. ऑक्सिजन घ्या चला. O2. बोला एका ऑक्सिजन मध्ये किती, दोघांमध्ये किती, 16. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आले, 16 आले. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 16 आले आणि तुम्हाला कोणता मॉलिक्यूल बनवायचा आहे, O2 मॉलिक्यूल समजा तुम्ही बनवत असाल, ठीक आहे, म्हणजे बनतोय का नाही पाहिजे, बनलेला आहे ऑलरेडी. O2 मॉलिक्यूल जर बनत असेल तर पहिल्यांदा जे 16 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्या 16 मधले पहिला इलेक्ट्रॉन तुमचा इथे जाणार सिग्मा 1s मध्ये. ओके, दुसरा सिग्मा 1s मध्ये, कारण त्याची एनर्जी काय सगळ्यात कमी आहे. त्याची एनर्जी काय सर्वात खाली आहे ना, तो खाली असल्या एनर्जी, जो वरती आहे त्याची एनर्जी सर्वात, हे जसं 1s आहे, हे 2s काय असेल याच्यापेक्षा हायर एनर्जीला असेल, बरोबर. 2s काय असेल याच्यापेक्षा हायर एनर्जीला असेल, समजतंय. 1s त्याच्यावरती काय असेल 2s, त्याच्यावरती काय असेल 2p, समजतंय. पण मला असं सलग काढता येईल का इथं, नाही, त्याच्यामुळे मी ते शेजारी शेजारी काढलेत. म्हणून म्हणलं ड्रॉ करू नका. तुम्ही ड्रॉ करताना काय करणार, सगळ्यात खाली काय ड्रॉ करणार, 1s वालं, म्हणजे पहिल्यांदा ही डायग्राम, एनर्जी लेवल डायग्राम फॉर 1s. त्याच्यावरती कोणती ड्रॉ करणार, एनर्जी लेवल डायग्राम फॉर 2s, आणि नंतर फॉर, समजलंय. आता पहा, समजा यांना तुम्ही असं सिरियली अरेंज केलं, 1 2 3. पहिल्यांदा कोणतं केलं तुम्ही, 1s, नंतर कोणतं 2s, नंतर कोणतं, आली का. अशी तुम्ही एनर्जी लेवल डायग्राम काढली, बरोबर. सगळ्यात कमी एनर्जी कोणाची आली इथे, 1s मध्ये कोणाची, सिग्मा 1s. सगळ्यात कमी एनर्जी कोणाची आली, म्हणजे जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रॉन्स भरायचे, सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे भरणार तुम्ही, सिग्मा 1s मध्ये. कुठे भरणार सगळ्यात पहिल्यांदा, ठीक आहे, सिग्मा 1s. नंतर इलेक्ट्रॉन कुठे भरणार तुम्ही, सिग्मा स्टार 1s. कोणामध्ये भरणार, सिग्मा स्टार 1s. नंतर बोला बरं कुठे भरणार, झालं सिग्मा स्टार 1s. त्याच्यावरती कोण असेल, कोण असणार तुमच्याकडे, सिग्मा 2s. बोला त्याच्या पुढे, ओके, सिग्मा स्टार 2s. समजतंय का, नक्की कळतंय, ठीक आहे. इलेक्ट्रॉन भरून दाखवेल मी. बोला ह्याच्या पुढे कोण असेल मग, सिग्मा 2pz. बोला त्याच्या पुढे, पाय 2px आणि पाय 2p. दोन्ही सारखे लेवलला आहेत ना, दोन्ही काय आहेत, मग याच्यात भरा किंवा चालते, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. नंतर बोला पुढे कोण, हे झाले का, नाही झाले. बोला पाय स्टार याच्यात भरा किंवा पाय स्टार 2py. हा पुढे सिग्मा स्टार, कळलंय का. म्हणजे समजा मला 16 इलेक्ट्रॉन भरायचे, किती इलेक्ट्रॉन भरायचे, असं आपण इमॅजिन करू, किती इलेक्ट्रॉन भरायचे मला, 16 इलेक्ट्रॉन भरायचे. 16 इलेक्ट्रॉन मी कसे भरणार पहा, 1 2 3 4 आले का, 5 6 7 8, पुढे पहा 9 10 11 12. इकडे सेम एनर्जी लेवल, आधी हाफ फील्ड नंतर फुल फील्ड. किती झाले, 12 झाले, 13 14 15 16. आलं का, कसे भरले कळले, नक्की समजले. 16 कसे भरले कळले का, काय नाही, 16 इलेक्ट्रॉन फक्त भरून दाखव, आले, समजले, नक्की. हे कधी, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय असेल तुमचे ग्रेटर दॅन, लेस दॅन 14 असेल तर ही डायग्राम थोडीशी काय होते, फक्त एनर्जी लेवल डायग्राम आपली चेंज होते. ही काढून घ्या, मग ती तुम्हाला सांगतो, ठीक आहे. घ्या पटकन, ड्रॉ करून घ्यायचं. नेक्स्ट पहा, when number of electrons in a molecule is less than or equal to 40. ओके, आधी काय होते, इलेक्ट्रॉन्स आपले ग्रेटर दॅन 14. इलेक्ट्रॉन्स काय होते आपले,
इलेक्ट्रॉन्स काय होते आपले ग्रेटर दॅन 14. काय डाऊट? आता इलेक्ट्रॉन काय आपले लेस दॅन 14. जो मॉलिक्यूल बनतोय त्या मॉलिक्यूल मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स काय तुमचे 14 पेक्षा कमी. जर 14 पेक्षा कमी असेल तर एनर्जी लेवल डायग्राम मध्ये चेंज काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. इकडे काय असणार आपली एनर्जी. ओके पहा, समजा काय झालं, 2 1s कंबाईन झाले. काय झाले? 2 1s. 2 ऍटॉमिक ऑर्बिटल पासून किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा 1s. याला काय म्हणणार? सिग्मा स्टार 1s. समजा 2s 2s कंबाईन झाले. कोणते झाले तुमचे? 2s मॉलिक्युलर 2s ऍटॉमिक ऑर्बिटल एकत्र आलं. ठीक आहे. आणि त्याच्यापासून किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? किती बनतील? 2 बनणार आहेत. बरोबर कळतंय? याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा 2s. याला काय म्हणणार तुम्ही? सर काय फरक आहे? आपलं काय वेगळं आहे? आधी सारखंच तर आहे. बरोबर आहे, आधी सारखंच आहे. काही डिफरन्स नाही. डिफरन्स कुठे आहे तुमच्या? पी मध्ये. डिफरन्स कुठे येतो तुमच्या? पी मध्ये डिफरन्स होतो. पहा, समजा 2p कंबाईन झालेत. कोण झाले तुमचे? पेन बदलू का? पेन आपण चेंज करूयात. पहा, बोला. किती ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील? px py pz. px py pz. बरोबर. 2p टोटल किती कंबाईन झालेत? 6. बनणार किती? बनणार किती? 6 बनणार. किती फॉर्म होतील तुमचे? 6 त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. वरती आहे तसंच ठेवायचं. काही चेंज करायचा नाही. खाली मात्र चेंज होईल. खाली काय चेंज होईल सर? इथे पहा, सिग्मा 2pz कुठे? खाली आहे ना. इकडे काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर 14 पेक्षा कमी आले किंवा 14 आले तर तुमचा जो 2pz आहे तो काय होतो? वरती येतो. आणि 2px जे आहेत ते काय होतात तुमचे? 2px आणि 2py तुमचे खाली जातात. एवढाच चेंज, बाकी काही बदल होत नाही. समजते? कळते? बोला, हा काय असणार तुमचा? सिग्मा स्टार 2pz. हे काय असतील? पाय स्टार 2px. हे काय असणार? पाय स्टार 2py. हा काय असेल? सिग्मा 2pz पाय 2px पाय 2py. काय डाऊट? काय डाऊट? फरक कळलाय? समजले? फक्त खालचा काय होतो बॉक्स तुमचा उलटा होतो. ओके. 2pz जो तुमचा खाली होता तो काय होतो वरती. असं का झालं सांगतो. आधी ड्रॉ करून घ्या, मग तुम्हाला मी सांगतो रिझल्ट. हा, एनर्जी ही सगळी इन्क्रीजिंग एनर्जीचे. जसं आपण तिकडे काढलंय सगळ्यात खाली आपण काय काढलं? सगळ्यात वरती काय? ओके, सगळ्यात खाली काय? 1s. त्याच्यावरती 2p. त्याच्यावरती 2p. समजते? सेम मगासारखा डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ करून घ्या, मग एनर्जी ऑर्डर तुम्हाला याची मी सांगतो. या पटकन. पहा, एनर्जी ऑर्डर काय आली आता. वरती लक्ष द्या. एनर्जी ऑर्डर सगळ्यात लोअर एनर्जी कोणाची? सिग्मा 1s. सिग्मा 1s पेक्षा जास्त सिग्मा स्टार 1s. त्याच्यापेक्षा जास्त सिग्मा 2s. बोला, सिग्मा स्टार 2s. बरोबर का? पुढे बोला, सिग्मा स्टार 2x. नंतर कोण? पाय 2px पाय 2py. बरोबर का? बरोबर का? बोला, त्यापेक्षा जास्त सिग्मा 2pz. बोला, त्यापेक्षा जास्त सिग्मा 2pz. नंतर कोण? पाय स्टार 2px पाय स्टार
2px इक्वल्स टू पाय स्टार 2py आणि सर्वात जास्त कोणाची असेल सिग्मा स्टार 2pz. कळतंय नक्की. सर सुरुवातीचं सगळं सारखं आहे, बदल कुठे झालाय तुमचा इथे, बदल कुठे झालाय तुमचा इथे, फक्त बदल झालेला आहे, हे तुमचं आधी आलंय बरोबर का. नक्की. हे असं का झालं, ज्या वेळेला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तुमचे 14 किंवा 14 पेक्षा कमी असतात, ज्यावेळी इलेक्ट्रॉन तुमचे 14 किंवा 14 पेक्षा कमी असतात, त्यावेळेला त्या ठिकाणी होतं sp मिक्सिंग होत असतं. काय होतं त्या ठिकाणी, म्हणजे जे s ऑर्बिटल आहे ना आणि तुमचं p ऑर्बिटल, ह्यांची एनर्जी काय होते ऑलमोस्ट सेम होते. एनर्जी काय होते ऑलमोस्ट, त्यांचं डिजनरेशन होतं आणि त्यांच्यापासून नवीन ऑर्बिटल तयार होतं. ओके, एनर्जी काय होते यांची ऑलमोस्ट सेम होते. कोणामध्ये, जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतील लेस दॅन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतील लेस दॅन ऑर इक्वल टू 14 झाले तर काय होतं, यांची एनर्जी काय होते ऑलमोस्ट सेम होते. sp मिक्सिंग त्या ठिकाणी होतं आणि sp मिक्सिंग झाल्यामुळे या ठिकाणी हा चेंज जो आहे तुमचा तो दिसून आलेला आहे. समजलंय, कळाले. ही एनर्जीची ऑर्डर तुमची लक्षात असणं गरजेची आहे. ही जर तुम्हाला लक्षात आली तुमचे सगळे प्रश्न एमओटी वरचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. ओके, PYQ उघडून पहा, याच्यावरतीच मोस्ट ऑफ द तुमचे प्रश्न विचारलेले आहेत. कळतंय का, अहो आलं लक्षात, समजले नक्की. सर दोन डायग्राम मधला फरक लक्षात कसा ठेवायचा, दोन डायग्राम मधला फरक कसा लक्षात ठेवायचा पहा. फॉर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बोला लेस दॅन ऑर इक्वल टू 14 असेल तर पहा बरं किती ट्रायंगल तयार होतात. हा एक ट्रायंगल, इकडचं तर सगळं सारखंच आहे, चेंज कुठं होतंय पी मध्ये बरोबर. पहा दोन ट्रायंगल तयार झाले का, काय झाले तुमचे दोन ट्रायंगल तयार झाले बरोबर का. पहा दोन्ही कसे आहेत, सेम डायरेक्शनने पॉइंट करतात ते आहेत का सरळ, मागे या इथे. पहा बरं एक ट्रायंगल कसा आहे वर अपवर्ड फेसिंग आहे आणि दुसरा कोणता आहे डाउनवर्ड फेसिंग. म्हणजे जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 असेल तर पी मध्ये एक ऑर्बिटल वरती, कळतंय, दोन कसे आले पाहिजे, हे ऑपोजिट आले पाहिजे. कसे आले पाहिजे, असं एक शॉर्ट ट्रिक म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सर ट्रायंगल तरी नीट काढा, असं काय करता. ओके आलं, ठीक आहे. हे झालं फॉर कशासाठी झालं, हे ग्रेटर दॅन 14 साठी. एक ट्रायंगल वरती फेसिंग, दुसरा ट्रायंगल खाली फेसिंग बरोबर. आणि मोर दॅन 14 मध्ये, लेस दॅन 14 मध्ये दोन्ही पण अपवर्ड फेसिंग. कळतंय का, कळतंय का, अहो लक्षात येतंय का नक्की. सर ह्या एनर्जी लेवल डायग्राम आपण एवढी काढली, पण याचा उपयोग काय, ह्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत का नाही, आहेत ना ऍप्लिकेशन, याचे ऍप्लिकेशन याचे आहेत. कुठे गेले ऍप्लिकेशन्स, आहे इथं आहेत, आले का ऍप्लिकेशन्स. पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यापासून काढता येते बॉन्ड ऑर्डर. काय काढता येते आपल्याला, कशी काढायची, बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे इथे. बॉन्ड ऑर्डर पहा, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू NB, थांबा समजून घ्या, मायनस NA अपॉन 2 वेर NB इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, NA इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता पहा, इफ NA is greater than NB is greater than NA, NB is greater than NA, जर असं असेल then the molecule exist, then the molecule, तरच तुमचा मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो, म्हणजे तो मॉलिक्यूल असणार आहे अस्तित्वात. आणि समजा NB तुमचा छोटा असेल, इफ NB लेस दॅन, म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंग मध्ये कमी आहेत आणि अँटी बॉन्डिंग मध्ये काय झाले
जास्त झाले तर देन मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट. तर तुमचा मॉलिक्यूल एक्झिस्ट करत नाही. हे झालं पहिलं ऍप्लिकेशन. काय काढता आले तुम्हाला? बॉन्ड ऑर्डर काढता आली. काय काढता आली तुम्हाला? डायग्राम वरनं कशी काढायची ते दाखवणार आहे मी. ठीक आहे, फक्त आता लिहून घ्या. नेक्स्ट काय तुमचं? मॅग्नेटिक बिहेवियर तुम्ही सांगू शकता. काय सांगू शकता तुम्ही? मॅग्नेटिक बिहेवियर. मॅग्नेटिक बिहेवियर म्हणजे तुम्ही सांगू शकता तुमचा जो मॉलिक्यूल आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे का तुमचा जो मॉलिक्यूल आहे तो डायमॅग्नेटिक आहे. कळतंय? कळतंय का? पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय? बोला, व्हॉट इज पॅरामॅग्नेटिक? झालं ना हे? पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक. बोला, पॅरामॅग्नेटिक weakly attracted by the magnetic field. Weakly attracted by magnetic field. असं जर सबस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. सर तो ह्या डायग्राम वरनं कसा ओळखायचा? नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक, अनपेअर इलेक्ट्रॉन नसतील डायमॅग्नेटिक. नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर काय म्हणायचं? पॅरामॅग्नेटिक. नसतील तर काय म्हणायचं? डायमॅग्नेटिक. ओके. मस्ट हॅव at least one unpaired electron. Must have at least one unpaired electron. कमीत कमी एक अनपेअर इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये हवा. डायमॅग्नेटिक कोणाला म्हणायचं? बोला. हा दरवाजा माहितीये? हा कुठे जातो? बाहेर. ओके. स्ट्रॉंगली रिपेल्ड बाय मॅग्नेट. स्ट्रॉंगली रिपेल्ड बाय मॅग्नेट. हे मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होत नाही, रिपेल्ड होतात. नो अनपेअर इलेक्ट्रॉन. नो अनपेड इलेक्ट्रॉन. सगळे इलेक्ट्रॉन कसे पाहिजे? पेड पाहिजे. अनपेअर इलेक्ट्रॉन एक पण नसला पाहिजे. नेक्स्ट काय सांगू शकतो आपण? त्याचं स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट सांगू शकतो आपण. काय सांगू शकतो? स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n+2 अंडर रूट मध्ये bm. हा फॉर्म्युला आहे तुमचा. bm म्हणजे बोर्स मॅग्नेटॉन. bm म्हणजे काय? बोर्स मॅग्नेटॉन. त्याचं युनिट आहे. n म्हणजेच काय? नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. मॅग्नेटिक मुवमेंट काढू शकता नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन वरून n ची व्हॅल्यू टाका. कळतंय? हे झाले याचे ऍप्लिकेशन. सर असं नाही, एखादं एक्झाम्पल घेऊन सांगा. सांगतो, पण त्याच्या आधी 2 गोष्टी असतात. किती गोष्टी असतात? होमो एक असतं तुमचं, होमो. दुसरं असतं तुमचं लुमो. एक काय असतं? होमो. आणि दुसरं काय असतं तुमचं? लुमो. होमो काय असतं पहा? हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. ओके. म्हणजे हायेस्ट ऑर्बिटल ज्याच्यामध्ये तुमचा इलेक्ट्रॉन गेलाय त्याला म्हणायचं तुम्ही होमो. काय म्हणायचं त्याला? लुमो. लोवेस्ट अनऑक्युपाइड, लुमो लिहिलंय LUMO. लोएस्ट अनऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. याच्यात काय डाऊट? हे 2 लिहून घ्या बरं पटकन. होमो आणि लिमो लिहून घ्या. बाकीच्याला स्पेस सोडा, बाकीच्या गोष्टी लिहिण्यासाठी जागा सोडा. होमो लिमो फक्त लिहून घ्या. लुमो. घ्या पटकन.
झाले का? एक्झाम्पल पाहता एनर्जी लेवल डायग्रामचे एक्झाम्पल. पहिलं घेऊयात आपण H2 मॉलिक्यूल बनलाय. कोणता मॉलिक्यूल बनलाय? कसा बनलाय आपल्याला सांगायचं. H2 कसा बनलेला असेल? एक H आणि दुसरा H. या H चं कॉन्फिगरेशन सॉरी याच्या ऍटॉमिक ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? कुठे असणार ते? 1s1. कुठे असणार ते? सेम तिकडे कुठे असणार? म्हणजे कंबाईन कोणते होतील? 1s आणि कंबाईन कोणते होतील? 1s आणि 1s. चेक करा पहा. एका हायड्रोजनचा 1s, दुसऱ्या हायड्रोजनचा सुद्धा. याच्या 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन होता? याच्या 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन होता? हे एक ऑर्बिटल, हे एक ऍटॉमिक ऑर्बिटल. किती मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील? एक काय असेल? अँटी बॉन्डिंग. एक काय असेल? बॉन्डिंग. एक काय असेल? बॉन्डिंग आणि दुसरं काय असेल? अँटी बॉन्डिंग. कळतंय? बरोबर. याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा 1s. याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा स्टार. काय डाऊट? इथपर्यंत कळलंय? इलेक्ट्रॉन किती आहेत? एक आणि दोन. हा एक आणि हा एक. H2 आहे ना, हा एका H मधला एक इलेक्ट्रॉन, हा दुसऱ्या H मधला एक इलेक्ट्रॉन. काय डाऊट? काय डाऊट? ईशान, कुंभमेळ्यात हरवल्यासारखं करू नको. रस्ता सापडल्यासारखे असे तोंड नको करू. का जायचं तुला? किती इलेक्ट्रॉन? या हायड्रोजनचे एक, त्या हायड्रोजनचे एक. टोटल किती झाले? आधी कोणते इलेक्ट्रॉन, कोणते ऑर्बिटल भरतो आपण? ज्यांची एनर्जी कमी आहे. ज्यांची एनर्जी. आता टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? 2 झाले. टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले? म्हणजे लेस दॅन 14 का मोर दॅन 14? एवढं तर कळतं ना. मग काढा लेस दॅन 14 साठी एनर्जी ऑर्डर काढा. लेस दॅन 14 साठी एनर्जी ऑर्डर काढली. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठे जातो? सिग्मा 1s मध्ये. इथे गेला एक इलेक्ट्रॉन. अजून एकाची जागा आहे ना. एका डब्यात किती इलेक्ट्रॉन बसतात तुमचे? 2 बसतात. इथं तुम्ही शिकत आलेत खूप आधीपासून, बरोबर. हा एक बसला इकडून, हा 2 बसला. वरती भरायचा का नाही भरायचा? संपले. आलं का? म्हणजे H2 जर मॉलिक्यूल असेल तर H2 मॉलिक्यूल मध्ये बोला मॉलिक्युलर ऑर्बिटलची सिक्वेन्स काय येणार? इलेक्ट्रॉन कुठे? सिग्मा 1s. किती? 2. कळतंय? नक्की कळाले? याच्यात काय डाऊट? संपलं. एवढंच करायचं. सिग्मा 1s2. आले? जाऊ का पुढे आता? आता पहा याच्यावर. आता ह्याच्यामध्ये मला होमो सांगा. हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल. सिग्मा 1s. ऑक्युपाइड कोणते? आणि लुमो काय बरं? सिग्मा स्टार. काय डाऊट? काय डाऊट? नक्की. आता हा H2 मॉलिक्यूल कपना. हा H2 मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक असेल का पॅरामॅग्नेटिक असेल? डायमॅग्नेटिक का पॅरामॅग्नेटिक? डायमॅग्नेटिकला काय लागतो? नो अनपेअर. पॅरामॅग्नेटिकला काय लागतो? ऍटलिस्ट 1 अनपेअर इलेक्ट्रॉन. इथं कुठे एकटा इलेक्ट्रॉन दिसतोय का तुम्हाला? इथे इलेक्ट्रॉन आहेत पण हे दोघं पेअर आहेत, जोडीने आहेत. आहे ना जोडीने? म्हणजे काय? अनपेअर इलेक्ट्रॉन्स. अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत का? नाही आहेत. सॉरी, अनपेअर इलेक्ट्रॉन नाही. ओके. नो अनपेअर इलेक्ट्रॉन. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. देअरफॉर बोला H2 कसा झाला? H2 इज डायमॅग्नेटिक. H2 कसा झाला तुमचा? डायमॅग्नेटिक. काय डाऊट? अहो काय डाऊट? कळाले? बॉन्ड ऑर्डर काढायची आपल्याला. काय काढायची त्याला आपल्याला? त्याची बॉन्ड ऑर्डर. फॉर्म्युला बोला.
NB मायनस NA अपॉन 2. NB बॉन्डिंग मध्ये किती आहेत? 2. अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत? 0 डिवायडेड बाय 2. बोला किती आलं? बॉन्ड ऑर्डर किती आली? जर बॉन्ड ऑर्डरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली, बॉन्ड ऑर्डरची व्हॅल्यू काय झाली? ग्रेटर दॅन, तरी मॉलिक्यूल तुमचा एक्झिस्ट करतो. किंवा असं पहा, NB ग्रेटर आहे का 0 पेक्षा? NB मोठा आहे का NA मोठा आहे? म्हणजे मॉलिक्यूल एक्झिस्ट. H2 मॉलिक्यूल असतो हे माहिती का? हायड्रोजन H2 आले, समजले, मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो. ओके, देअरफॉर H2 एक्झिस्ट. काय डाऊट? अहो काय डाऊट? इथे फक्त एक अजून ऍड करायचं, बॉन्ड ऑर्डर जर ग्रेटर दॅन 0 आले. ओके, इफ bond order that is BO काय झाली तुमची? ग्रेटर दॅन 0, देन मॉलिक्यूल एक्झिस्ट. 0 पेक्षा कमी आली तर मॉलिक्यूल एक्झिस्ट करत नाही. समजले? काय डाऊट? H2 वर न कळले? नक्की. अजून एक एक्झाम्पल घेऊ. घ्या पुढे. कोणतं घ्यायचं बोला? H2 प्लस घ्यायचं का? H2 प्लस येतो का पाहायचं आपल्याला. H2 प्लस मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो का? ठीक आहे. H2 प्लस पहा, H2 मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता H2 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार? फक्त एकच असणार. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार तुमचा? 1. बोला, याचा 1s, याचा 1s, बरोबर. 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतील. पहिला कोणता? बॉन्डिंग. दुसरा कोणता? याला काय म्हणणार? सिग्मा 1s. याला काय म्हणणार तुम्ही? सिग्मा स्टार 1s. 1s 1s. इलेक्ट्रॉन किती आहे फक्त आपल्याकडे? एकच. कुठे भरणार? वरती का खाली? एनर्जी लेवल ज्याची कमी आहे दॅट इज इथे. आलं का लक्षात? समजले? कशासाठी झालं आपलं? H2 प्लस साठी. कशासाठी झालं? काय डाऊट? काय काय काढलं बरं आपण त्याच्यासाठी? ठीक आहे, पहा, बोला. H2 प्लस साठी काय आलं? सिग्मा 1s1. काय डाऊट? नक्की कळाले? जाऊ का पुढे? अहो जाऊ का पुढे? बोला, डायमॅग्नेटिक का पॅरामॅग्नेटिक? का बरं? एक इलेक्ट्रॉन आहे ना, एकटा अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. हॅज अनपेअर इलेक्ट्रॉन, हॅज unpaired electron, therefore it is पॅरामॅग्नेटिक. होमोलिमो तुमचे परत सेम, त्या लिहिता येईल का तुम्हाला? होमो कोण आहे तुमचा? सिग्मा 1s. लुमो कोण आहे तुमचा? सिग्मा स्टार 1s. काय डाऊट? याच्यात काय डाऊट? 100% कळाले. जाऊ पुढे. नेक्स्ट, बॉन्ड ऑर्डर काढायचे. बॉन्ड ऑर्डर इक्वल टू NB मायनस NA डिवायडेड बाय 2. बोला, NB किती आहे? 1. 1 मायनस 0 अपॉन 2, बरोबर. बॉन्ड ऑर्डर किती आली? 0.5. किती आली? 1 पेक्षा 0 पेक्षा जास्त आहे का? झिरो पेक्षा जास्त आहे का? 0.5 आहे ना. म्हणजे मॉलिक्यूल एक्झिस्ट करतो का? नक्की मॉलिक्यूल एक्झिस्ट. म्हणजे H2 प्लस असाही मॉलिक्यूल असतो. काय डाऊट? अहो काय डाऊट? अजून एक घेऊन दाखवू का? फॉर एक्झाम्पल पहा, H2 मायनस कराल का तुम्ही? H2 मायनस साठी म्हणजे 2 आणि किती इलेक्ट्रॉन झाले आता तुमच्याकडे? 3 इलेक्ट्रॉन झाले. जमेल का तुम्हाला? सेम सगळ्या गोष्टी H2 मायनस साठी काढा बरं पटकन लगेच. पहा, H2 मायनस. बोला, H2 मायनस साठी कसं काढू? असंच. थांबा, आती झालं. एक काय असणार तुमच्याकडे? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एक काय असेल तुमचं? एक बॉन्डिंग. दुसरं कोणतं?
H2 मायनस म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? एक एक आणि एक एक्स्ट्रा, बरोबर, मायनसचा एक एक्स्ट्रा, त्याला काय म्हणणार? सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s. बोला 1 2 3. समजलंय? नक्की? काय डाऊट? 100%. जाऊ पुढे. आता बोला पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? थांबा, H2 मायनस साठी बोला काय आलं? सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s1, बरोबर. बोला पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? हॅज अनपेअर इलेक्ट्रॉन, हॅज अनपेअर इलेक्ट्रॉन. कुठे? ओके इथं. ओके, देअरफॉर इट इज पॅरामॅग्नेटिक, इट इज पॅरामॅग्नेटिक. नेक्स्ट बोला होमो कोण आहे? होमो हायेस्ट सांगितलंय, हायेस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा स्टार 1s. याच्यावरती कोण आहे ना, त्याच्यात इलेक्ट्रॉन आहे ना, म्हणून होमो कोण झाला? असं काय नाही, ऑक्युपाइड फुल्ली पाहिजे असं काय, ऑक्युपाइड पाहिजे. करा करेक्शन करा. कुठे घेतलं की? ठीक आहे, काय डाऊट? अनऑक्युपाइड आहे का काय? नाहीये, ठीक आहे. जाऊ पुढे. काय काढायचं आपल्याला आता? बॉन्ड ऑर्डर. बोला बॉन्ड ऑर्डर किती येईल? NB मायनस NB मायनस NA अपॉन 2. NB मध्ये किती आहेत? 2. NA मध्ये किती आहे? 1 अपॉन 2 मायनस 1 1/2 म्हणजेच किती आली? मॉलिक्यूल एक्झिस्ट. मॉलिक्यूल काय होतो तुमचा? एक्झिस्ट. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? नक्की? समजतंय? नक्की? काय डाऊट? सर आता ह्याचं सगळं केलं पण ह्याचा फायदा काय? आता अजून एक क्वेश्चन. आता गरज समजा असा क्वेश्चन आला, गिव्ह द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, गिव्ह द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ H मायनस H2 मायनस H2 आणि H2 प्लस H2 प्लस. तुम्हाला स्टॅबिलिटीची ऑर्डर द्यायची, कोण सगळ्यात जास्त स्टेबल असेल? काय वाटतं? स्टॅबिलिटी कशावरती डिपेंड? ज्याची एनर्जी काय कमी तो काय असणार? जास्त स्टेबल. हे साईडला ठेवा थोडं. जर असं असेल, बोला जास्त स्टेबल कोण असेल? का बरं? असं आहे समजा ए एक ए नावाचा मॉलिक्युल आहे. बोला आता बोला चला, ऍटम आहे. जास्त स्टेबल कोण? जास्त स्टेबल कोण? जास्त स्टेबल कोण? ज्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग काय झाले? चांगलं झाले. ज्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग चांगलं त्यांची स्टॅबिलिटी जास्त. सिंगल बॉन्डनी ओव्हरलॅप झाले, डबल बॉन्डनी ओव्हरलॅप झाले, ट्रिपल बॉन्डनी ओव्हरलॅप झाले. बॉन्ड कुठे स्ट्रॉंग असेल? जिथे बॉन्ड स्ट्रॉंग तिथे स्टॅबिलिटी जास्त. म्हणजे ज्याची, बोला नंबर ऑफ बॉन्ड ज्याचे जास्त तो जास्त स्टेबल. नंबर ऑफ बॉन्ड म्हणजेच काय असतं? बॉन्ड ऑर्डर. नंबर ऑफ बॉन्ड म्हणजेच काय असतं तुमची? बॉन्ड ऑर्डर. म्हणजे पहा बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर जेवढी जास्त तेवढी स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी जास्त. आणि जेवढी स्टॅबिलिटी जास्त तेवढी बॉन्ड लेंथ
कमी, तेवढी बॉन्ड लेंथ कमी, तेवढी बॉन्ड लेंथ कमी. 1/, बॉन्ड लेंथ. आलं का रिलेशन? हे याच्या आधी लिहून दिले, नसेल लिहिलं तुम्ही तर इथे लिहून घ्या. ओके, कळतंय? कळतंय? एनर्जी कोणती इथे? बॉन्ड स्टॅबिलिटी किंवा बॉन्ड स्टॅबिलिटी. कळतंय? स्टॅबिलिटी कोणती? काय डाऊट? काय डाऊट? आता स्टॅबिलिटीची ऑर्डर लावता येईल का तुम्हाला? पहा, H2 मायनस H2 आणि H2 प्लस. पहा, H2 मायनस बॉन्ड ऑर्डर किती आली? H2 मध्ये बॉन्ड ऑर्डर किती आलते? H2 मध्ये बॉन्ड ऑर्डर किती आलती? 1. किती आलती? 1 आलती. आणि H2 प्लस मध्ये कळतंय? सगळ्यात कमी स्टेबल कोण असेल ह्याच्यामध्ये? सगळ्यात कमी स्टेबल कोण असेल? सगळ्यात जास्त स्टेबल सांगा चला. H2 काय असेल तुमचा? सर्वात जास्त स्टेबल, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये सर बॉन्ड ऑर्डर तर सेम आली. बॉन्ड ऑर्डर काय आली? सेम आली. आता पहा, ज्या वेळेस सांगितलं होतं दोन प्रकारचे मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. एक कोणता? बॉन्डिंग. आणि दुसरा कोणता? इलेक्ट्रॉन जर बॉन्डिंग मध्ये आले तर स्टॅबिलिटी वाढते. स्टॅबिलिटी जास्त कोणाची असते? बॉन्डिंग वाल्याची. एनर्जी काय असते त्याची? कमी. स्टॅबिलिटी काय असते त्याची? अँटी बॉन्डिंग वाल्याची काय असते? एनर्जी जास्त. स्टॅबिलिटी म्हणजे इलेक्ट्रॉन जर अँटी बॉन्डिंग मध्ये गेला तर स्टॅबिलिटी काय होते? कमी होते. मग जर बॉन्ड ऑर्डर सारखी आली, बॉन्ड ऑर्डर काय झालं सर? सारखी आली, तर ज्याच्यामध्ये ज्याच्या अँटी बॉन्डिंग मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स, ज्याच्या अँटी बॉन्डिंग मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स, तो जास्त स्टेबल. तो काय असणार? पहा, परत एकदा लिहून देतोय. पहा, जर काय झालं बोला, बॉन्ड ऑर्डर सेम असेल, बॉन्ड ऑर्डर सेम असेल तर जिथे, ज्याच्या करू का? जिथे नको, ज्याच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय बरं? कमी इलेक्ट्रॉन्स, तो काय असतो? तो जास्त स्टेबल असतो. तो काय असतो तुमचा? तो जास्त स्टेबल असतो, बरोबर. कोणामध्ये सेम आलेत? H2 प्लस आणि H2 मायनस. आता पाहूयात आपण. पहा बरं, H2 प्लसच्या अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 0. आणि H2 मायनसच्या कमी कोणामध्ये? म्हणजे स्टेबल कोण? आलं का? आलं का? सगळ्यात जास्त स्टेबल कोण? H2. त्याच्यानंतर कोण? H2 प्लस. आणि सगळ्यात कमी कोण? काय डाऊट? ऑर्डर ही का आली? समजलंय? समजलंय? ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. समजलंय? असं का झालंय? कळलंय का? नक्की घ्या बरं लिहून. आधीच राहिले नंतर लिहिता? ठीक, चालतंय, काय हरकत नाही. ह्याला फक्त मी उचलतो आणि खाली टाक. काय डाऊट? काय डाऊट? समजले? नक्की कळाले? जायचंय पुढे. नेक्स्ट एनर्जी लेवल डायग्राम काढायचे. आता पुन्हा आपल्याला फॉर B2 काढाल का तुम्ही? काढाल का तुम्ही? काढा बरं. B2 म्हणजे काय? बोरॉन. एका बोरॉन मध्ये किती इलेक्ट्रॉन? 5. B2 म्हणजे किती झाले? 10. जमेल का 10 साठी? काढा बरं एनर्जी लेवल डायग्राम फॉर 10. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे 10 आहेत. काढा. पहिल्यांदा 1s 1s 2s 2s, गरज पडली तर 2p मध्ये पडणार आहे. झालंय? करा, मी पण ड्रॉ. बोला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती? ज्यांना समजलेलं नाहीये की ज्यांना येत नाहीये त्यांनी वरती पहा, कारण मी ड्रॉ करतोय जसं तसं. ठीक आहे,
पहा सगळ्यात पहिल्यांदा कोण कंबाईन होतील तुमचे 1s 1s कंबाईन होतील. कोणते होतील 1s विथ 1s. बोला 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. याच्या पण 2. सिग्मा 1s इथे काय म्हणणार सिग्मा स्टार. कळतंय. बोरॉनचं लिहितोय पहा बोरॉन 1s2 2s2 2p1 बरोबर आहे. असंच आहे कॉन्फिगरेशन नक्की. इकडे 2 गेले इकडे 2 गेले हे झालं 1s 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 2s पहा 2s मध्ये किती 2 2 2 बोरांचे टोटल 4 झाले. सिग्मा 2s हे झालं तुमचं सिग्मा स्टार 2s. 2 इलेक्ट्रॉन टोटल 4 1 2 3 4 भरायचे 1 2 3 4. ठीक आहे. आता कुठे 2pz बरोबर 2p 2p. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लेस दॅन 14. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर लेस दॅन 14 तर ट्रायंगल कसे दोन्ही ट्रायंगल कसे येणार तुमचे सेम साइडला बरोबर. अशा पद्धतीचं तुमची डायग्राम येईल. ठीक आहे करेक्ट. px py pz px ओके. काय डाऊट बोला. पाय 2px पाय 2py सिग्मा 2pz बरोबर. पाय स्टार 2px पाय स्टार 2py सिग्मा 2pz. किती इलेक्ट्रॉन आहे टोटल 2. इकडे एक इकडे एक. इथे एक भरला 1 इथे 2 भरला संपलं. आले काय डाऊट नक्की. ठीक. आता पहा नेक्स्ट काय काय काढायचं आपल्याला बोला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा काढूयात आपण. पहा कोणाचं काढतोय आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन B2 साठी. कोणासाठी काढतोय बोला. पहिल्यांदा कुठे आलं सिग्मा 1s2 त्यानंतर सिग्मा स्टार किती आले त्याच्यामध्ये सुद्धा 2. नंतर काय आले सिग्मा स्टार 1s2 त्यानंतर सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s2 1 2 3 4. नंतर कोणतं कुठे पाय 2px1 आणि पाय 2py1. काय डाऊट काय डाऊट अहो आलं का असं झालंय सगळ्यांचं नक्की. हे आलंय का. आता आपल्याला काय काढायचं तो पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे. कुठे अनपेअर इलेक्ट्रॉन दिसतात आहेत का इथे अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत याचा अर्थ कसा आहे तो पॅरामॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक मॉलिक्यूल. कसा आहे हा पॅरामॅग्नेटिक मॉलिक्यूल आहे बरोबर. होमोची व्हॅल्यू सांगा. होमो कोण आहे तुमचा हायएस्ट ऑक्युपाइड मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणतं आहे तुमचं हेच आहे ना पाय 2px हे लिहा किंवा पाय 2py कारण दोघांची एनर्जी काय सर. लुमो काय बरं तुमचा लोवेस्ट अनऑक्युपाइड सिग्मा 2pz. आता कळलं का काय डाऊट
बॉन्ड ऑर्डर किती आली? बॉन्ड ऑर्डर कशी काढणार? बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग मायनस बॉन्डिंग मध्ये पहा 2 4 5 6 किती झाले टोटल? 6. बॉन्डिंग मध्ये झाले 6 मायनस अँटी बॉन्डिंग मध्ये पहा 2 4 किती झाले टोटल? 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 डिवाइड बाय 2 किती येणार? 1. बॉन्ड ऑर्डर 1 आली म्हणजे मॉलिक्यूल एक्झिस्ट. एनी डाऊट? सोपं आहे का? केवढं सोपं आहे? पहिला डायग्राम काढले आणि आत्ता डायग्राम काढले, फरक आहे. समजण्यात फरक आहे. मग तुझ्या डोक्यात फरक आहे. आहे, कळाले काय डोक्यात फरक? समजण्यात फरक आहे. कळले? नक्की समजले? शेवटचे 2 आपण थांबतो. ठीक आहे, पहा. होमवर्क नाही द्या. एकच फक्त एक O2 साठी काढा. O2 साठी काढा. फक्त O2 काढा. मग आपण O2 किती आले? एका ऑक्सिजन मध्ये किती असतात? 8. दोघांमध्ये किती झाले? 16. सोडवा. 16 म्हणजे इलेक्ट्रॉन ग्रेटर दॅन 14. क्या सांगू का? ठीक आहे, पहा. ऑक्सिजन साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? O साठी 1s2 2s2 बोला 2p4 बरोबर. नक्की. आता 1s 2s 1s आणि हे 2s हे काय येणार आहे तुमचं? सेम येणार आहे. मी फक्त काय करतो? पी काढतो. काय करतो मी? फक्त पी ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, 2p ड्रॉ करून दाखवतो. बोला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे तुमचे? ग्रेटर दॅन 14 बरोबर. दोन्ही ट्रायंगल कुठे? sp मिक्सिंग होईल का? sp मिक्सिंग होणार नाही बरोबर. लई छोटं झालं का? काय डाऊट? बोला. पी मध्ये किती आहेत? 4. 1 2 3 4 1 2 3 4. भरू का? भरू का? धरू का? तुला धरू? या इकडं. बोला काय असणार हा? 2pz सिग्मा 2pz हा काय असेल तुमचा? पाय 2px हा काय असणार? पाय 2py हा काय असेल तुमचा? पाय स्टार 2px हा काय असेल तुमचा? 2py आणि हा काय असेल तुमचा? सिग्मा स्टार. बस या चला. बोला किती भरायचे टोटल? 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन भरायचे. 1 काय डाऊट? काय डाऊट? आता कॉन्फिगरेशन पहा. कोणाचं चुकलं? कोणाचं? तुमचं चुकलंय. तुम्ही काय केलं? 1 2 3 4 भरत गेले ना. मग ओके ठीक आहे. पहा मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं? O2 चं. कोणाचं? O2. पहिलं कोणतं? बोला. सिग्मा 1s2 त्यानंतर सिग्मा स्टार 1s2 त्यानंतर सिग्मा 2s2 त्यानंतर सिग्मा स्टार 2s2 त्यानंतर बोला सिग्मा 2pz2 त्यानंतर काय? पाय 2px2 त्यानंतर पाय 2py2 नंतर बोला पाय स्टार 2px1 आणि पाय स्टार 2py1. काय डाऊट? हे झालं कॉन्फिगरेशन बरोबर.
पॅरामॅग्नेटिक का डायमॅग्नेटिक? अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत का? हो की तर 2 अनपेअर इलेक्ट्रॉन. याचा अर्थ O2 काय असतो? VBT ला हे सांगता नाही आलं की O2 तुमचा पॅरामॅग्नेटिक असतो. MOT ने ते सांगितलं. झालं की त्याचं लिमिटेशन क्लिअर. ओके, इट इज पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले? घेऊ का? नेक्स्ट बोला. होमो काय तुमचा? होमो कोण आहे तुमचा? पाय स्टार 2px आणि पाय स्टार दोघं सेम आहेत. एनर्जी लेवल लिहून घ्या. लुमो कोण आहे तुमचा? लुमो बोला. सिग्मा स्टार 2pz. काय डाऊट? अहो काय डाऊट? बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर किती आली? किती आली? 2 आली. नक्की? बॉन्ड ऑर्डर किती आली तुमची? समजले? आता पहा, थांबा, क्वेश्चन लगेच सोडतो. ठीक आहे, समजा असा क्वेश्चन असेल तुम्हाला, गिव द ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. गिव द ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. थांबा, गिव द ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. त्यानंतर बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड ऑर्डर ऑफ कोणाकोणाची? थांबा, लक्ष द्या, लगेच ठेवून जातात. ऑफ O2 मायनस O2 प्लस O2 2 मायनस. जमेल का? कसं करणार सांगा? सॉल्व करणार. काय करणार तुम्ही? प्रत्येक वेळेस तुम्ही सॉल्व करणार. करा मग. सॉल्व करायची गरज. कसं काढणार पहा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. थांब ना जरा. बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. 14च्या नंतरचे मोस्ट येतात का तुम्हाला? 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. काय डाऊट? नक्की इथपर्यंत कळाले? मगाशी ऑक्सिजन मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होते बरं? बॉन्ड ऑर्डर किती होती? जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 5 असतील तर बॉन्ड ऑर्डर येते 2.5. किती येते? जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14 असेल, बॉन्ड ऑर्डर किती येते? 3 येते. 17 असेल तर किती येणार? 18 असेल तर, 19 असेल तर, आणि 20 असेल तर. जर ज्याच्यामध्ये 20 असा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 20 आहे, तो एक्झिस्ट करेल का? नक्की कळाले? ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 3. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 13 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 2.5. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 12 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 2. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे 11 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 1.5. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे 10 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 1. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 9 असतील तर बॉन्ड ऑर्डर किती? 0.5. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे 8 असतील तर बॉन्ड ऑर्डर. मगाशी बोरॉन पाहिला होता, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होते? 10. चेक करा बरं, बॉन्ड ऑर्डर किती आलती का? बॉन्ड ऑर्डर 1 आहे का? नक्की. याच्यावरून तुम्हाला बॉन्ड ऑर्डरचा अंदाज लावता येणार आहे. जर बॉन्ड ऑर्डर कळली, याच्यामध्ये काय काढणार? सगळ्यांमध्ये तुम्ही पहिल्यांदा नंबर ऑफ
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरनं बॉन्ड ऑर्डर काढता येईल. समजते? ओके. आणि तुम्हाला ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड ऑर्डर तुम्हाला लावता येईल. समजते? नक्की. पण सर इथंच नाही ना थांबत, आपण हे पण काढतो, तो पॅरामॅग्नेटिक का, पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रिक आहे. पहा, प्रत्येक वेळेस डायग्राम काढायची गरज. पहा, एखादा सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक असू शकतो किंवा काय असू शकतो, पॅरामॅग्नेटिक असू शकतो किंवा डायमॅग्नेटिक झालं. ठीक आहे. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ऑड, जर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर सबस्टन्स कसा असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतील समजा आर इव्हन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतील समजा इव्हन असतील, तर सबस्टन्स कसा असणार, एक्सेप्ट 10 and 16. जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 10 आणि 16 असतील तर तो पॅरामॅग्नेटिक असतो. इतर इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आले की तो सबस्टन्स कसा असणार, इव्हन म्हणजे कसे आले, 2-2 आले ना, इव्हन आले म्हणजे सगळ्यांच्या जोड्या होणार, जोड्या आल्या म्हणजे अनपेअर राहील का कोण, नाही, अनपेअर नाही राहिला म्हणजे काय झाला, तो ऑड आला म्हणजे एक कोणतरी एकटा राहणार. बरोबर, एकटा राहिला याचा अर्थ काय असणार, तो पॅरामॅग्नेटिक. कळतंय? एक्सेप्ट कोण, एक्सेप्ट 10 and 16. बरोबर, हे काय आहेत, आर इव्हन, देन ऑल्सो पॅरामॅग्नेटिक, देन ऑल्सो ते इव्हन आहेत तरी पण काय आहेत, ते पॅरामॅग्नेटिक आहेत. इव्हन आहेत पण काय आहेत, ते तुमचे पॅरामॅग्नेटिक. समजते? हा, इलेक्ट्रॉन डेसिमल मध्ये कशी येतील बरं बाळा, दॅट वॉज युअर बॉन्ड ऑर्डर. कळतंय? अहो कळतंय का, या सगळ्यांमध्ये तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढता येतील का, बोला. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 16, इथे बोला इलेक्ट्रॉन्स 16 आणि वरती एक इलेक्ट्रॉन 17. बरोबर, बोला. इलेक्ट्रॉन बोला, इथे किती, 15 आणि इथे किती, नक्की का, 16 आणि 2 आले 18. बरोबर. आता पहा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 16, बॉन्ड ऑर्डर किती आलती, बॉन्ड ऑर्डर 2 आलती ना, 16 ला 2, 17 ला किती असेल, 1.5. किती असणार, 17 ला 1.5. आली का काय डाऊट? 15 ला किती, हा, इथे बोला बॉन्ड ऑर्डर किती, हा, एक. आली का? आता वरची बॉन्ड ऑर्डरची सिरियल लावता येईल का तुम्हाला, त्याच्यावर स्टॅबिलिटी सेम ऑर्डर असेल आणि बॉन्ड लेंथ त्याच्या, बॉन्ड लेंथ काय असेल त्याच्या, लावून देऊ का लावाल, नक्की का देऊ कंप्लीट करून क्वेश्चन, देतो ना, तेवढाच राहिलाय. बरोबर, बोला. हो हो हो, बोला. सगळ्यात जास्त बॉन्ड ऑर्डर कोणाची, O2. त्याच्यापेक्षा कमी O2 ची कुठं, O2 प्लस ची बॉन्ड ऑर्डर काय सर्वात जास्त, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, त्याच्यापेक्षा कमी कोणाची, O2 मायनस, आणि सर्वात कमी कोणाची, O2 ही काय तुमची, O2 मायनस, सगळ्यात कमी ना 1. ठीक आहे. ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी अँड बॉन्ड ऑर्डर. कळतंय? आणि बॉन्ड लेंथ काय असेल, O2 ची बॉन्ड लेंथ सर्वात कमी, O2 ची त्याच्यापेक्षा जास्त, O2 मायनस, आणि सर्वात जास्त बॉन्ड लेंथ कोणाची असेल, निगेटिव्ह चार्ज जेवढा जास्त तेवढी बॉन्ड लेंथ
आलं का परत? ओके, ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ, ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ. एनी डाऊट? अहो याच्यात काही डाऊट? नक्की समजले? अहो काय डाऊट? ठीक आहे, हे झालं तुमचं ह्याचं ऍप्लिकेशन. नक्की आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी कशी यूज केली. समजलंय? अहो समजले का? नक्की होमवर्कला तुम्ही N2 काढणार आहात. कोणता मॉलिक्यूल काढणार तुम्ही? अहो कोणत्या मॉलिक्यूल साठी काढणार तुम्ही? N2 साठी. जमेल? जमेल का? नक्की. आज एक डीपीपी येईल, डीपीपी सॉल्व करायची आहे. ठीक आहे, चालते. आज जेवढं झालंय तेवढं काय करायचं, व्यवस्थित रिवाइज करायचं आहे. इथे तुमचा एमओटी संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण हायड्रोजन बॉन्डिंग चालू करणार. काय चालू करतोय आपण? हायड्रोजन बॉन्डिंग. चालते, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर उद्या पाहूया. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, थँक्यू.